नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आता माझा नाश्ता वगैरे झाला करून आणि आता जो मागे व्हिडिओ बघितला होता त्याच्यानंतर पुढे मी हा नवीन व्हिडिओ कंटिन्यू करते आहे। तर ना इथे ना मम्मीने भाजी दिली होती ही, म्हणजे मी पहिल्यांदाच बघितली आहे ही। याला टायकोळ असं बोलतात अशी। तर आता ह्याच्यामधली काय काय अशी जरा खराब पानं आहेत ना ती मी काढणार आहे आणि धुवून वगैरे अशी नॉर्मल जशी आपण करतो ना बाकीच्या पालेभाज्या तशीच। आणि थोडीशी चणा डाळ भिजत घातलेली आहे भाजीमध्ये टाकायला। आणि आता कुकर लावलेला, साधं जेवण आहे, गोडी डाळ आहे आणि ही भाजी आणि डोसे पण आहेत थोडेसे, म्हणजे 5-6 आहेत डोसे। तर तेवढे आम्हाला बस होतील। आणि हे दोघं जण गेले तर सायकल चालवायला, म्हणजे पाऊस नाही ना आज। पाऊस असला की प्रॉब्लेम होतो, म्हणजे मी नाही खाली घेऊन जात सायकलसाठी। तर आता पाऊस नाही तर त्यांना म्हटलं की पटकन जा म्हणून, मग तो गेला म्हणजे खाली असं। तर चला आता पटपट माझं आवरून घेते। त्याच्यात काय नाहीये, तू कुठे गेलेला सांग। हे बघ बाबू, ह्याच्यामध्ये गरे आहेत, हे बघ गरे, हे बघ खाणार हा का? कुठे गेलेलास? इकडे कुठे जाऊन आलास आता? कुठे गेलेलास? हा कुठे? आंघोळीला गेलेलास? कुठे गेलेला आता बाहेर? कुठे गेलेलास? काय करायला गेलेलास सांग? सांग ना यार, कुठे गेलेला सांग? व्हेइकल कुठे कुठे गेलेला? हे बघ असं असं काय चालवतो, असं असं काय चालवतो, असं काय? स्लायडिंग। मग इकडे इकडे मला सांग आधी कुठे गेलेला? नाही, मला सांग कुठे गेलेलास, पटकन सांग, आठव, जोर दे, आठव आठव। कुठे गेलेलास? सायकल पूर्ण बोल, पूर्ण बोल, पूर्ण बोला। सायकल चालवायला गेलेला। अच्छा काय झाले कॅच? हा अच्छा काय झाले, वर आले। काय जेवतोय? डोसा, डोसा डाळ आणि भाजी। कोणती भाजी? पालेभाजी, पालेभाजी बोल, पालेभाजी जेवतो। आता बसलाय जेवण करायला आणि आता आम्ही पण जेवणाचं सगळं खाली घेतोय। तर रितेशने ॲक्टिव्हिटी केली कंप्लीट। त्याचं तर थोडंसं ना त्याला तो म्हणजे मी लिपमध्ये ती आईस्क्रीम स्टिक असतात ना, त्या 2 जॉईंट करून त्याला मी असं लिपमध्ये पकडायला दिलं होतं। कारण आहे ना त्याचं ना थोडं ते माऊथ आहे ना तो असा ओपन ठेवतो, त्याच्यानंतर त्याचं वर्बल स्ट्रीमिंग पण हल्ली वाढलंय। तर ते ठेवलं ना असं लिप तर तो तेवढं कमी करतो, म्हणजे तरी पण त्याला ते आवडत नाही, तो सारखा काढतच राहतो मध्ये मध्ये असं। तर म्हणजे असे आहेत अजून त्याच्यामध्ये, जसं बघताना असं ॲक्टिव्हिटी किंवा असं काय करताना असं वाटतं की अरे हा तर सगळं करतो, पण वर्बल स्ट्रीमिंग, सेल्फ लाफिंगचा पण आहे इशू, पण सध्या जरा तो कमी झाल्यासारखं वाटतंय मला सेल्फ लाफिंग। कारण मी त्याचं लक्ष डायवर्ट करते किंवा मग कधी कधी इग्नोर करते मी, तर तो ऑटोमॅटिक थांबतो। हल्ली ते कमी वाटतंय। सिटिंग पण म्हणजे असं काय करताना त्याची सिटिंग आहे पूर्ण, त्याला जर काही दिलं ना असं, पण आयडल सिटिंग अजून एवढी मला वाटत नाही आहे, म्हणजे असं अजून आल्यासारखी। हां हां, तर असं। तर चला आता आम्ही जेवून घेतो। फणस आहे, गरा आहे, काय आहे? गल्ला, गल्ला। आता बाबू बोलेला गल्ला। बाबू काय आहे? गल्ला, गरा काय आहे? गल्ला। खावा। बघ छान आहे की नाही? छान आहे ना? छान आहे, छान आहे। चावून खा बाबा। होतं हे पण दे, ती बाहेर घालते, बाहेर घाल। कुठलं?
हे नाही, हे इकडे. आता बघ आता तुला काय घ्यायचं तर. चलो बाय. चला रे. तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही जातो आहोत खाली. पाऊस तर आहे असाच बारीक बारीक. डीमार्टला जायचं आहे, सामान घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडी 2-3 कामं आहेत. माझी बॅग आणि अमरेला पण द्यायची आहे. बॅगेची चैन तुटलेली आहे. तर चला रिदेश चल. आणि रिदेशला टी शर्ट घ्यायचं आहे. टी शर्ट त्याचे ना छोटे झाले, जेवढे होते ना ते. तर 2 जुन्या झालेल्या आमच्या उषा होत्या ना, तर त्याच आम्ही ते बनवायला आलो आहोत नवीन. पाऊस आहे बारीक बारीक. रिदेशला रेनकोट घातला. मी आलो आत्ताच, एक 5-10 मिनटं झाली. आणि आता रिदेशला हे पॉपकॉर्न घेतले होते ना, तर तो आता ते खातो आहे तिकडे. आणि असं वाटलेलं की आज गर्दी कमी असेल थोडी. डीमार्टला पण खूप गर्दी होती. तर आणि पाऊस पण होता, असं झालं. तर आता रिदेशला ना टी शर्ट घेतले. शर्ट लांब हाताचं, हे सगळे सेम पॅटर्नचेच आहेत. आणि हे एक टी शर्ट, शॉर्ट पॅन्ट घेतली. तर हे जे रिदेशचं घेत होतो ना टी शर्ट, तर त्याला म्हणजे तो टी शर्ट आम्ही ठेवत होतो ट्रॉलीमध्ये, तर तो ते परत काढत होता बाहेर. आम्ही ठेवत होतो तो ते परत काढत होता. म्हणजे त्याला नको होते हे कर, म्हणजे कपडे घेऊ नका असं. काय माहिती काय समजलंच नाही. म्हणजे पहिल्यांदाच मी असं बघितलं. म्हणजे मी परत जेव्हा ट्रॉलीमध्ये टाकले ना, म्हटलं थांब जरा. आणि म्हणजे आम्ही जरा पटपट घेत होतो ना, त्याच्यामुळे. तर त्याने अक्षरशः असं म्हणजे हे केलं, म्हणजे झोपून घेतलं खालती, म्हणजे तिकडे आतमध्ये असं, म्हणजे ठेवा म्हणून परत असं. मग त्याच्यानंतर मग फोर्सफुली मग त्याला ना हे केलं जरासं, आम्ही थोडासा दम दिला. आणि त्याच्यानंतर मग परत आम्ही ट्रॉलीत टाकले कपडे. तर पहिल्यांदाच असं झालंय, म्हणजे कपडे कोणतरी समोरून नको म्हणतंय म्हणजे घ्यायला, असं आहे. ह्याचं काय मला म्हणजे काय समजलं नाही मला लॉजिक ह्याचं काय होतं ते. आणि हे छान भेटलं म्हणजे. नाही तर ना अशी क्वालिटी मला अशी कधी दिसत नाही लहान मुलांच्या ह्याच्यामध्ये. पण हे मला चांगले वाटले. फक्त एवढंच जरा शॉर्ट हाताचे नाही मिळाले, लांब हाताचे, पण ठीक आहे म्हणून हे चांगले वाटले म्हणून मग घेतले. असं आहे हा रिदेश. आणि माझी अमरेला आणि बॅग दिली होती ना चैन लावायला, पण आम्ही येईपर्यंत तो निघून गेला होता मोची. असं तर ते काम राहिलं. आता उद्या बघू. स्कूलला जाताना वगैरे मला एक राऊंड मारावं लागणार आहे तिकडे असं. तर रिदेश ये पूर्ण फिनिश कर तुझं. हे काय बनवतोय? काहीतरी असं डाळ आणि भात आणि शेंगदाणे घालून असं काहीतरी भातासारखं काहीतरी करतोय. खिचडी भात. आता दिनेश म्हणजे जेवण होतं दुपारचं थोडं, डाळ थोडीशी आणि भाजी आहे. तर म्हटलं आता साधा भात लावण्यापेक्षा म्हणून म्हटलं खिचडी भात. तर दिनेश बोलला की मी लावतो खिचडी भात. आता दिनेश आता लावतो आहे कुकर. खाणार ना खिचडी भात? खिचडी भात खाणार ना बेबी? सांग हा हा. मस्त असा भात रेडी झालाय, खिचडी भात. रिदेश हे घे, तुला पहिलं वाटतोय बघ. मांडी घाल बाबू. सरक इकडे, मी पण इकडे बसणार. सलग तिकडे सलग नाही यार, सलग. तर छान झालाय, छान. तर रिदेश आता जरा झोप येते, म्हणजे जरा झोप येते. असं तो जरा झोपतच होता. त्याला आता हे केलं आम्ही, जेवायला बसवलेलं आहे. तर चला आता आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग. चला.